2 गावठी कट्ट्यांसह धाराशिवच्या 3 आरोपींना धुळे पोलिसांनी ठोकल्या बेड्या। कारने शिरपूरहून धुळ्याकडे येत असताना महामार्गावर धुळे साणे गुन्हे शाखेच्या पथकाने गावठी कट्टे बाळगणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील 3 सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 2 गावठी कट्ट्यांसह जिवंत काडतुसांसह 4 मोबाईल आणि कार असा एकूण 9 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांना अशी एक खबर मिळाली होती की काही आरोपी कट्टे घेऊन धुळ्याच्या साईडला शिरपूरवरून येत आहेत। त्यांच्या याच्यामध्ये इंटरव्ह्यू केला असता त्यांना आपल्याला एक कार मिळालेली आहे। त्याच्यामधून मारुती नागनाथ माने हा राहणारा आहे भूम धाराशिव, नाना अंकुश माने हा देखील राहणारा आहे भूम, आणि ज्ञानेश्वर रामलिंग कदम हा कैकाडी गल्ली भूम, हे तिघही धाराशिव जिल्ह्यातले आरोपी आहेत। त्यांच्यावर पूर्वीचे 6 गुन्हे दाखल आहेत। त्यांच्याकडनं आपण एकूण 8,99,000चा मुद्देमाल हस्तगत केला आहे। त्याच्यामध्ये 2 कट्टे आहेत आणि 4 राऊंड्स आहेत, मोबाईल फोन आहेत आणि टाटा कंपनीची जेस्ट नावाची वाहन आहे, अशा आपण जप्त केले।